ज्यांनी धोका दिला त्यांना धडा शिकवा, हे विधान आहे शरद पवारांचं. शरद पवारांनी हे विधान केलंय भुजबळांच्या येवल्यात जाऊन. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन नेत्यांमधला संघर्ष हा वाढलाय. या सगळ्याचा परिणाम येवल्यातल्या लढतीवर होणार का, पाहूयात. ती शिवसेना आमच्या सहित 18-20 आमदारांना शिवसेनेतून बाहेर काढण्याचं आणि शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म जे आहे ते पवार साहेबांनीच केलं. 84 वर्षांचे शरद पवार आणि 77 वर्षांचे भुजबळ, ज्यांनी एकमेकांना 30 वर्ष भक्कम साथ दिली, त्यांच्यामध्ये सुरू झालेला हा सामना. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भुजबळांना मुख्यमंत्री का केलं नाही याचं कारण पवारांनी सांगितलं. पवार म्हणाले, 2004 साली विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही मी मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे दिलं. तेव्हा सिनियर म्हणून माझ्यापुढे नाव होतं छगन भुजबळांचं. भुजबळांचं नंतरचं राजकारण तुम्ही बघा. त्यांना तुरुंगात जावं लागलं. त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती. पवारांच्या विधानानंतर भुजबळांनी पवारांना एक सवाल केला. हे कळत नाही की माझ्याबद्दल तुमच्या मनात शंका होती तर मग बाकी जे होते ना मुख्यमंत्री काय कोणाला करता आलं असतं तुम्हाला, पण तुम्ही ते केलं नाही. कारण मला असं वाटतं की सुधाकर नायकांचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर असेल. पण ठीक आहे, जाऊ द्या. याच्यात सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आज काय मी ते बोलणार नाही, कधीतरी मी ते बोलेन. एवढंच नाही तर पवारांनी शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म केलं असा घणाघात देखील भुजबळांनी केला. परंतु आता ह्या गोष्टी ज्या आहे शरद पवार साहेबांनी बोलण्याची काय आवश्यकता होती मला काय कळलं नाही. कारण ती शिवसेना आमच्या सहित 18-20 आमदारांना शिवसेनेतून बाहेर काढण्याचं आणि शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म जे आहे ते पवार साहेबांनीच केलं. बुलढाण्याचे डॉक्टर गोडे, अकोल्याचे डॉक्टर ढोणे, लाडू गुरुजी, असे अनेक लोक आजारी आहेत. ते सगळे काही लोक, काही बिचारे वारले. त्यांना बरोबर घेऊन मी ते शेवटला नंतर 36 लोकांच्या सह्या झाल्यानंतर मी शेवटची सही केली होती. परंतु अगोदर ह्या लोकांना घेऊन शिवसेना सोडण्यासाठी प्रवृत्त जे आहे चांगलं काम त्यांच्या दृष्टीने असेल तर ते पवार साहेबांनीच केलं होतं काय. आणि ते जर केलं नसतं तर कदाचित ही जी काय आहे फुटाफूट झालीच नसते ना. मी एकटा तर काय सोडू शकत नव्हतो ना शिवसेना. मला काही जरी वाटलं तर मी कसं सोडणार. पवार आणि भुजबळ यांच्यामधल्या सामन्याचा दुसरा अंक रंगला तो भुजबळांचं होम पिच असलेल्या येवलामध्ये. शरद पवारांनी येवल्यात सभा घेत भुजबळांना लक्ष केलं. ज्यानं धोका दिला त्याच्याबद्दल निर्णय तुम्ही घ्या, मी तुमच्या पाठीशी राहीन असं आवाहन पवारांनी येवल्यातल्या जनतेला केलं. या सगळ्या लोकांनी निकाल घेतला आहे की ज्यांनी विचारांचा धोका दिला, ज्यांनी संघर्षाला फसवलं, ज्यांनी नेतृत्वाला फसवलं आणि त्यांच्या हातामध्ये इतर जनतेची शक्ती द्यायची नाही. ही जनता आणि हा परिसर मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या चळवळीने त्याग करणारा, इतिहास निर्माण करणारा असा हा परिसर आहे. आणि या परिसराचं नावलौकिक कोणी खराब करत असेल तर त्यांना योग्य प्रकारे उद्याच्या निवडणुकीमध्ये धडा हा शिकवायचा. हेच काम तुम्हा सगळ्यांना करायचं आहे. आणि त्या कामामध्ये मी तुम्हाला एक खात्री देतो, तुम्ही तयारीचा मी पूर्ण ताकदीनं तुमच्या मागे उभं राहील. पवारांचे जे ज्येष्ठ जुने जाणते सहकारी त्यांना सोडून गेले, त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच कागल, परळी, आंबेगाव, येवल्यामध्ये शरद पवार जास्त लक्ष देत आहेत. तिथे सभा घेत आहेत. येवला म्हणजे भुजबळ हे गणित फिरवण्यासाठी पवारांनी येवल्यातही सभा घेतली. छगन भुजबळ 2004 पासून सलग 4 टर्म येवल्याचे आमदार आहेत. यंदाच्या निवडणुकीत भुजबळांचेच एकेकाळचे सहकारी माणिकराव शिंदेंनी शरद पवार गटातून भुजबळांना आव्हान दिलंय. भुजबळ जरांगे वाद जोरदार रंगल्यानं
मराठा मतांचा येवल्यात फायदा होण्याची पवारांना अपेक्षा आहे. येवल्यात एकूण 3,22,400 मतं आहेत. त्यापैकी मराठा मतदारांची संख्या 1,35,000 इतकी आहे, तर ओबीसी मतदारांची संख्या 1,10,000 इतकी आहे. 25,000च्या आसपास मुस्लिम मतदार आहेत, तर SC ST आणि इतर समाजाची लोकसंख्या 53,000 इतकी आहे. माणिकराव शिंदेंचाही प्रचारामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच भर आहे. त्यातच माणिकराव शिंदे आणि जरांगेंची निवडणुकीपूर्वी भेट झाली. शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये हाच जातीचा प्रयोग यशस्वी केला होता. धोका देणाऱ्यांना धडा शिकवा असं थेट आव्हान पवारांनी भुजबळांच्या येवल्यात येऊन दिलंय. आता येवल्याची जनता भुजबळांच्या पाठीशी राहणार की पवार गेम फिरवणार याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.